आता मला अगदी व्यवस्थित कळलंय. आता मी खरंच नाहीच घेणार टेन्शन. व्हेरी गुड. नक्की कळलंय ना? हो रे जय, खरंच. आणि जय, सॉरी, माझ्यामुळे तुला खूप वेळ वाया घालवायला लागला रे. अहो नंदिनी मॅडम, वेळ वाया गेला असं का म्हणताय? सार्थकी लागला म्हणा. ए जय, पण तुझ्या पेशन्सला माझा सॅल्यूट आहे बाबा. थँक्यू. बसा. सर आता झालात ना फ्री? हो. मग सर प्लीज माझं एक काम कराल प्लीज? हो, असं म्हटलं असतो, पण नेमकं काम असं आलंय ना माझ्याकडे. काय झालं हसायला? काही नाही, कॅरी ऑन. नाही. सर हे सरांनी दिले. काय? मला मिस रजनी बरोबर आज क्लायंट मीटिंगला जावं लागणार आहे. अगं बाई, आली एकदाची घरी मशीन. अहो जरा फोटो काढा ना आमचा. शोभा, मी निघतो. मला आजही उशीर झाला ना तर. शी, कसलं म्हणून कौतुकच नाही हो तुम्हाला. अगं कौतुक काय शोभा, मग छान आहे ना, छान मशीन आहे, मस्त आहे. हे कौतुक, हे असं कौतुक करण्यापेक्षा न केलेलंच बरं. तुम्ही जा. काय शी, मला वाटलं आज तरी म्हणाल की थांबतो. शोभा, खरंच मला उशीर होतोय, मी निघतो. मी अण्णा. पाहिलंच ना चिनू, बाबांना वेळ नाही काही आपल्यासाठी. जाऊ दे, तुम्हाला मदत कर, आपण मशीन आत नेऊया. हा, मी करू का मदत? नको नको अण्णा, करते मी घेऊन जाते. अण्णा, माझ्यासाठी फोन असेल ना तर त्यांना सांगा मी खूप बिझी आहे म्हणून. आणि सांगा त्यांना आपल्याकडे नवीन मशीन आली आहे. हळूहळू चिनू. हॅलो. हॅलो, परशा आहे का? अरे मीच बोलतोय सदा. कसा आहेस तू? अरे हॉस्पिटलमध्ये होतो, आजच डिस्चार्ज मिळालाय. हॉस्पिटलमध्ये? कधी, कशासाठी? आणि आज सांगतोयस तुम्हाला हे? अरे फोन केला होता मी तुला परशा, पण तू झोपला होतास म्हणून मग त्रास नाही दिला. आता कसा आहेस तू? घरी आलोय. अरे चाळीतली सगळी तरुण मुलं घरचा नातेवाईक असल्यासारखी बरोबर होती. तिथला सगळा खर्च देखील त्यांनीच केला. आता पुढचा खर्च त्यांनी करू नये असं वाटतंय. हा, अमेयाला कळवलंय मी, पण अजूनपर्यंत त्याचं काही उत्तर आलेलं नाहीये. सदा आता मी काय बोलू? हे बघ, अरे कालपर्यंत माझ्याकडे पैसे होते, पण सुनबाईला वॉशिंग मशीन घ्यायचं होतं म्हणून दिले. नाहीतर मी तुला. अरे परशा, मी पैसे नाही, आभार मानायला फोन केलाय. का? नंतर लागणारा खर्च जय आणि आदितीने केलाय. परशा, मी तुला म्हणालो होतं, आठवतंय? तुझा जय मोठा होणार. आता नोकरी उशिरा लागली त्याला आणि सगळंच उशिरा सुरू झालं त्याचं. पण मोठा मात्र तो लवकर झाला हे काल कळलं मला. नंतर करेन फोन तुला. बरं ठीक आहे, तब्येतीची काळजी घे. अगं आदिती, तुझे 2 दिवसापूर्वीचे वाउचर्स बाकी आहेत. म्हणजे काय, मला जायच्या आधी मिळालं की लेजर्स अपडेट करता येते. हो काका, देत. काका, काय रे, बोल ना, काम आहे? नाही, काम असं नव्हतं, फक्त सांगायचं होतं. काय सांगायचंय? हेच की मला आज मिस रजनी बरोबर मीटिंगला जावं लागणार आहे क्लायंटकडे. अरे हो काय? आणि अविनाश सरांनी सांगितलंय ना. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरं आहे, जा जा, मीटिंग सक्सेसफुल करून घे.
हं? काका काय रे? मला त्या मीटिंग मुळे आज घरी जायला उशीर होईल. अरे बापरे. मग तू एक काम कर, तू घरच्यांना फोन करून कळव की तुला उशीर होणार आहे म्हणून, म्हणजे ते काळजी करणार नाही. काही कोणी काळजी करत नाही. म्हणजे तसं काही कळवायची गरज नाहीये घरी. हे असं कसं म्हणतेस तू? हा जर घरी वेळेवर पोचला नाही तर याचे घरचे काळजी नाही करणार? काय भाऊ वेळीच का? माझ्याकडे बघ, माझी मुलगी आता ACC ला आहे. तिचे क्लासेस असतात, शिवाय शाळा सुटल्यानंतर एक्स्ट्रा क्लासेस असतात. आता मी असं ऑफिस मधून उशिरा पोचलो ना तर जाम मला धाकधूक असते ना, ती कधी येईल काय येईल. म्हणून मी तिला सांगून ठेवलेलं आहे, बाबा तू मला सतत फोन करत राहा किंवा कळवत राहा की तू कुठे आहेस, कधी येणार आहेस. पण तिचा मेसेज आला ना की मला बरं वाटतं, मला काळजी वाटत नाही. काय सांगते हल्लीचे दिवस काय सांगतायत का कधी काय होईल ते? काय आहे की बाहेर गेलेला माणूस जोपर्यंत घरी येत नाही ना तोपर्यंत घरातली माणसं देव पाण्यात ठेवून बसलेली असते. हं? तू तू कळ, तुझ्या घरच्यांना कळव. हा काका काय आता काय? नाही, माझ्या घरचेही खूप काळजी करतात माझी. म्हणजे मी वेळेवर घरी यावं असा दंडकच आहे त्यांचा. हो काय? ऍक्च्युली मलाही काही जायचं नाहीये मिस रजनी बरोबर मीटिंगला, पण ऑफिसचं काम आहे ना, आणि त्यात अविनाश सरांनी सांगितलंय म्हटल्यावर नाही म्हणता येत नाहीये. अरे बाबा, काय होतं ना की आपण नोकर माणसं आहोत ना, बॉस जे सांगेल ते आपल्याला करायलाच वाटतं. काका आता काय? आणि घरच्यांनी पण हे समजून घ्यायला हवं, हो की नाही काका? हा म्हणजे अरे तू त्यांना समजून सांग ना, नाही का आदिती? यानी घरच्यांना नीट समजून सांगितलं तर समजतील ना ते. जाऊ ना मम्मी? हा जा ना, जा 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 जा. मीटिंग सक्सेसफुल करूया. हा, थँक्यू काका, थँक्यू. मुलगा चांगला आहे रे. मुलगा म्हटलं चांगला आहे. पण हा मला काय विचारत होता? म्हणजे मलाच सांगत होता ना? हो हा. हो. म्हणजे ऑफिसमध्ये कोणाला तरी माहित असावं ना, म्हणून कदाचित सांगत असेल तो तुम्हाला. हो काय? हा हा, असं असं असेल. मला आपलं वाटलं. अहो मशीन काय मस्त आहे. हो ना? मग मी ना सोसायटीतल्या सगळ्या बायकांना दाखवलं. तू खुश आहेस ना, मग झालं तर. आता खुश होण्यासारखं काय आहे त्यात? हं? ते रेडीज आहेत ना आपल्या बिल्डिंग मधले, आपल्यापेक्षा मोठं ऑटोमॅटिक मशीन आहे त्यांच्याकडे. आणि त्या मिसेस शाह तर भांडी धुवायचं मशीन सुद्धा आणणार आहेत. मग काय बाबा, तिचा भाऊ दुबईत असतो ना, मज्जा आहे तिची. आमचं काय मेलं नशीब फुटकं नुसतं. इतकी बोंबाबोंब केली तेव्हा हे मिळालं. कसं असतं माहितीये का शोभा? नाही माहिती, माहिती आहे. तुमचा भाऊ दुबईत नाही. आणि केला तरी काही पाठवायचं नाही, मी सांगते. अहो आजकाल घरात धूळ खूप जास्त होते नाही? हे बघा. ओ नाही, मी काय म्हणते,
एखादं छोटस व्हॅक्युम क्लिनर घेऊनच टाकूया ना. हा? तुम्हाला ना जरा म्हणून उत्साह नाही. घरात नवीन वस्तू आणायची म्हटली की हे असं उजेड नुसता. अभि, सदाचा फोन आला होता. हो अण्णा, आला होता परवा. आणि हे मी तुला विचारल्यावर तू मला सांगतोयस? नाही म्हणजे सांगणार होतो. त्याला त्याच्या आजारपणासाठी पैशाची आवश्यकता होती, म्हणून त्यांनी त्याच्या मुलाला फोन केला होता. त्यांनी तो फोन घेतलाच नाही. परदेशात गेलं की ह्या मुलांना काय होतं कुणास ठाऊक. मला सदाला त्याच्या आजारपणात मदत करायची होती, पण शोभाने वॉशिंग मशीन आणण्यात पैसे वाया घालवले. नाही म्हणा. हा, काय शोभा शोभा? हा, मी काय चुकीचं बोलतेय का? तरी म्हटलं याचं खापर अजून माझ्या डोक्यावर कसं फुटलं नाही ते. अख्खं जग संपलं. जगातली सगळी माणसं संपली. या सदा काकांना फक्त यांच्याकडूनच पैसे हवे होते. त्यांचा मुलगा आहे तिथे अमेरिकेत. असा खिसा खिसा खुळखुळवला ना तरी रागभर रुपये पडतील असे. पण नाही, त्याने एक पैसा दिला नाही. आणि दोषी कोण? मी. छान. सुनबाई, नाही, मला ह्या विषयावर आता काही बोलायचंच नाही. अभि, मला सदाला भेटायला जायलाच हवं. जमलं तर मी उद्याच गिरगावात जाईन. ठीक आहे. काय गे, काय झालं काय? हा, एवढी आदळपड करतेस, काय झालं? नाही काय नाही. काही नाही झालं, तू एवढी आदळपड करतेस. काय झालं? केवढी आदळपड करशील? चला, माझ्या अम्मांना चुकेल, मला जायला पाहिजे. चल निघतो मी. काय फाईल घेऊन जा. कुठे? अरे हो, सॉरी. चल निघतो. बाय बाय. हाय अदिती. काय भांडरला चालली आहेस ना तू? मी गोरेगावला चाललोय. ड्रॉप करू मी तुला? नाही नको, थँक्यू. ओके, बाय. आज जयाची मजा आहे ना? का? का म्हणजे? अगं तो रजनी बरोबर डेट वर चाललाय ना आज. डेट? हो मिस्टर अमित, मी मिस रजनी बरोबर फक्त कामासाठी चाललो. अरे ती रजनी आहे. तिला जे हवंय ते कसं मिळवायचं हे चांगलंच माहितीये. आधी मीटिंग, मग डेटिंग, मग ईटिंग, आणि मग ह्याला म्हणतात कोल्ह्याला द्राक्ष आंबट. याने रजनीला डिनरला नेण्यासाठी किती स्ट्रगल केले माहितीये, पण काय उपयोग नाही झाला. पुअर बॉय. आणि आता फालतूच्या अफवा पसरवणं बंद कर, कळलं? ते दोघं मीटिंगला चाललेत. आणि जय तसा मुलगा नाहीये. ओ मॅडम, तो तसा नाहीच आहे. पण जर समोरून कोणी इन्व्हिटेशन देत असेल तर तो थोडी ना नाही म्हणणार आहे. काय हे सगळं तू इथे बोलतोयस कारण ती आत केबिन मध्ये. ती बाहेर आल्यावर बोलून दाखव. मला खूप काम आहेत. मला इथे थांबायला वेळ नाहीये. प्लीज. नॉनसेन्स. अदिती,
बँडाला ड्रॉप करू मी? नाही नको, मी जाईन. ओके. आदिती, अगं मी पण निघालेच आहे. चल तुला बँड्राला ड्रॉप करते. मी जाईन ना. अगं चल, ऑन द वेच आहे. आय ड्रॉप यू. चल. मी इथून चालत जाते. बाय. आदिती, 2 मिनिटं आहेत बोलायला? हो आहेत ना, बोला ना. मला तुला थँक्स म्हणायचं आदिती. मला? त्या दिवशी तुझ्या घरची पार्टी माझ्या आयुष्यात एक वेगळाच टर्निंग पॉइंट घेऊन आली. घर ऑफिस करून मी कंटाळले होते ग. घरात मन रमायचं नाही म्हणून लवकर ऑफिसला जायचं आणि ऑफिस सुटलं की उशिरा घरी. घरातल्या आठवणी खूप त्रास द्यायच्या ग मला. डिव्होर्स झालाय माझा. लग्नाआधी मी अशी नव्हते. 4 चौघींसारखा संसार असावा, नवरा, घर, मुलं, त्यापेक्षा वेगळ्या अपेक्षा नव्हत्या माझ्या. माझ्या नवऱ्याची फिरतीची नोकरी होती, त्यामुळे माझ्या वाट्याला तो फारसा यायचाच नाही. आणि तो गेला की कानावर यायच्या त्याच्याबद्दलच्या अफवा. असं म्हणतात की नात्यात दुरावा आला की प्रेम वाढतं, पण आमच्यात संशय वाढला. नात्यांमधली ओढ संपून अविश्वास निर्माण झाला आणि नात्यांना साधणारा विश्वासच कमी पडत असेल तर काय करणार तुम्ही? सुरुवातीला वाटलं बरं झालं, चला आता मी मोकळे. पण ते मोकळे पण नव्हतं, ते एकटे पण होतं. जगावरचा विश्वासच उडाला आणि ठरवलं की बास बास, आता कोणालाच जवळ येऊ द्यायचं नाही. कोणाकडून रिटर्न्स मिळावे म्हणून विश्वास इन्व्हेस्टच करायचा नाही. कारण आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो ना, तो जर त्या पात्रतेचा नसेल ना, तर मग खूप मोठा लॉस होतो. तुमच्याकडे बघून मला नेहमी वाटायचं तुमच्या या कणखर चेहऱ्याच्या मागे एक हळवं मन लपलंय. मुखवटा घेतला होता ग मी. कुणालाच जवळ न येऊ देण्यासाठी मुखवटा घेतला होता. माझ्या चेहऱ्यावरचा राग, बोलण्यातला तुसडेपणा, फटकळपणा, हे सगळं उसणं आणायचे सुरुवातीला आणि नंतर नंतर तेच वापरायला लागले. नंदिनी खूप प्रयत्न करायची माझ्याशी बोलायचं, पण मी कधी तिला माझ्या जवळ येऊ द्यायचीच नाही. ती बिचारी मला सारखी सावरायची, पण शेवटी माझ्या ॲरोगन्स पुढे तिचा चांगुलपणा जिंकला. कारण तिच्या चांगुलपणाला तुझी साथ मिळाली. मी काहीच ठरवून केलं नाही. उलट मला असं वाटतं की आपण ठरवून असं कधीच काहीही करू शकत नाही. आपल्या आयुष्यात ना वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी माणसं वेगवेगळी नाती घेऊन येत असतात. काही चांगली असतात, काही वाईट असतात. त्यातली काही माणसं आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी राहतात आणि काही माणसं मात्र निघून जातात. पण लक्षात तीच राहतात ज्यांच्या बरोबर आपल्या आठवणी तयार झालेल्या असतात. आज तुम्ही तुमचा भूतकाळ विसरण्यासाठी
तुमच्या भोवतालचं सगळं जग बदलण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा आजही तुमच्या मनात त्या आठवणी आहेतच. दोघांची आठवण जरी एक असेल ना, तरी त्या आठवणीचे दोन भाग असतात. एक तुमच्याकडे आणि एक त्यांच्याकडेही असेल. ह्याच आठवणी तुम्हाला पुन्हा एकदा एकत्र आणतील. कधी आणतील हे मात्र मला माहित नाही, पण आणतील इतकं नक्की. हे ऑफिस मला काय काय मिळवून देते. नंदिनी सारखी मोठी बहीण, कदमांसारखा भाऊ आणि तुझ्या रूपाने आता धाकटी बहीण सुद्धा. हे असं कुटुंब पाहिजे, मनाने एकमेकांशी घट्ट बांधलेलं.